पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे एका युवकाकडून गावठी कट्टा जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेवासा तालुक्यात अवैध शस्त्र धारकांचा शोध घेत होते। दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे प्रदीप मोहन जगधने वय वर्ष 21 राहणार वडाळा बहिरोबा हा युवक कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यानुसार पोलिसांनी हॉटेल संदीपच्या पाठीमागे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडून सुमारे 30,000 रुपये किमतीचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार राहुल द्वारके, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, हृदय घोडके, सोमनाथ झांबरे, राहुल डोके आणि किशोर शिरसाट यांच्या पथकाने पार पाडली। अवैध शस्त्रांविरोधातील पोलिसांची ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।